आपण पोलिसांना बोलवू. काहीही होणार नाही तुला, मी गॅरंटी देतो. पण तू म्हणतेस तसं मृतदेहाची विल्हेवाट वगैरे लावायला गेलो ना, तर मात्र नक्कीच संशय आपल्यावर येईल. बोल, काय करायचं? मी समजावत म्हटलं. तिने होकारार्थी मान हलवली. राजेशने पोलिसांना फोन लावला. पोलीस आले. चौकशी, पंचनामा वगैरे झाला. त्यांनाही प्रथमदर्शनी हा अपघातच वाटत होता. पण पोलिसांना आधी गुप्तहेर पोचलेले पाहून आश्चर्यही वाटलं. त्यांनी आमची कसून चौकशी केली. मी नाव सांगताच इन्स्पेक्टर साहेब म्हणाले, तुम्हीच का ते मनाली फेमस गुप्तहेर? तुम्ही जिथे जाता तिथे गुन्हा एकतर घडलेला असतो, नाहीतर घडणार तरी असतो. कसं काय जमतं तुम्हाला हे टायमिंग? पब्लिसिटी मिळावी म्हणून तुम्हीच तर घडवून आणत नाही ना हे गुन्हे. त्यांनी खोचक टोमणा मारला. हे तर असं झालं की डॉक्टर दवाखान्यात जातात तेव्हा पेशंट आलेले असतात किंवा येणार तरी असतात. म्हणजे डॉक्टरच पेशंट तयार करत असावेत. काय म्हणता? मी उलट प्रश्न विचारला. तेव्हाच किचनमधून धावत मी तिथे आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, काका काका, पप्पांसोबत एक आंटी पण आली होती मघाशी. तेव्हाच किचनमधून धावत मी तिथे आला आणि माझ्याकडे पाहून म्हणाला, काका काका, पप्पांसोबत एक आंटी पण आली होती मघाशी. हे ऐकताच इन्स्पेक्टर साहेब आणि आम्ही सर्वच दचकलो. पोलिसांनी ताईंसोबत गौरी आणि मीतला एका खोलीत नेऊन तपशीलवार चौकशी सुरू केली. पण मला मात्र मीतने पाहिलेली ती आंटी अरुणिमा शहापूरकरच असणार असा ठाम विश्वास होता. पण ती आशुतोष सोबत इथे का आली असेल? कदाचित तळघरातील अर्धवट सैतानपूजा पूर्ण करायला. मग तिने आशुतोषला का ठार मारलं? कदाचित आशुतोषच तिला ओळखणारा आणि तिच्यापर्यंत पोचण्याचा एकमेव दुवा होता म्हणून. तसं असेल तर अरुणिमा शहापूरकर आत्ता कुठं आहे? गौरी बाथरूममधून बाहेर येताच ती पळून गेली असेल किंवा तळघरात असेल, आपलं अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करत. पोलीस मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याच्या आणि दिवाणखान्यात संभाव्य पुरावे शोधण्याच्या कामात व्यस्त असतानाच मी त्यांचा डोळा चुकवून तळघरात जाऊन आलो. तिथे कोणीच नव्हतं. पण पंचकोनी ताऱ्यात ठेवलेल्या शापित वस्तूंवर कुणीतरी ताज्या रक्ताचा शिडकावा केल्यासारखं वाटत होतं. हे कदाचित आशुतोषचंच रक्त असावं. अरुणिमा शहापूरकर इथवर येऊन गेली असावी. मी पुन्हा बाहेर आलो आणि गुपचूप जाऊन विजय आणि राजेशच्या मध्ये उभा राहिलो. तासाभराने इन्स्पेक्टर साहेबांची चौकशी संपली. तोपर्यंत देसाई वकीलही येऊन पोचले. ताईंच्या जीवात जीव आला. पोलिसांनाही गौरीवर संशय नव्हता हे पाहून सर्वांनाच हायसं वाटलं. 3-4 तासांनी आशुतोषचा मृतदेह घेऊन ॲम्ब्युलन्स इस्पितळाकडे रवाना झाली. पाठोपाठ पोलीसही गेले. अपघाती मृत्यू अशी नोंद सरकार दरबारी होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनात खेटे घालावे लागणार होते. पण देसाई वकिलांनी जबाबदारी उचलली असल्याने फारशी चिंता नव्हती. रात्री 2 वाजता मी सचिन, विजय आणि राजेशला निरोप द्यायला बंगल्याच्या गेटपाशी गेलो. तेव्हा राजेश दबक्या आवाजात म्हणाला, आशुतोष गेला रे, पण जाता जाता आपलं काम आणखीच कठीण करून गेला. त्या अरुणिमा शहापूरकरला आता कसं काय शोधायचं? माझ्याकडे एक युक्ती आहे, उद्या सांगतो. आता खूपच उशीर झालाय. आधी तुम्ही लॉजवर पोचा आणि आराम करा, मी म्हटलं. एकदम बरोबर बोललास तू. जाता जाता बाजारात चायनीजच्या गाड्याही सुरू आहेत का ते बघतो. लवकरात लवकर माझ्या पोटात काही गेलं नाही तर मरेन मी, सचिन कुरकुरला. मग तो मरण्याआधी तिघही घाईघाईने लॉजच्या दिशेने निघाले. मी बंगल्यात जाण्यासाठी मागे वळलो. तेवढ्यात पुन्हा एकदा तोच पांढऱ्या कपड्यातील दुचाकीस्वार वेगाने डावीकडून उजवीकडे निघून गेला. मी पुन्हा गेटकडे धावलो, पण तोपर्यंत तो बराच दूर निघून गेला होता.
आधी बंगल्यात वावरणारी संशयास्पद व्यक्ती, मग मितला वेळी अवेळी होणारे भास, तळघरातील चेटूक, बेडरूमला अचानक लागलेली आग आणि आता चक्क एक अपघाती मृत्यू. आणि तरीही नलिनी तुला हा बंगला सोडून दुसरीकडे राहावं असं वाटत नाही? वकील साहेब ताईंशी बोलत होते. मी आणि गौरीही तिथेच होतो. ताईंनी माझ्याकडे पाहिलं. तूच समजावून सांग असा तो इशारा होता. मी वकील साहेबांकडे पाहून म्हटलं, साहेब तुमचा विश्वास बसणार नाही इतक्यात, पण या बंगल्यात जे चाललंय ते कल्पनेपलीकडचं आहे. तुमच्या लॉजिकल थॉट प्रोसेसला पचणं अवघड आहे, पण तरी विश्वास ठेवा की या बंगल्यात ज्या सैतानी कारवाया चालल्यात त्यांचा केंद्रबिंदू मीतच आहे. म्हणजे त्यासाठीच हे सगळं चाललेलं असावं असा मला संशय आहे. त्याला इथून दूर घेऊन गेल्यास त्या अतृप्त सैतानी शक्ती खवळतील आणि आणखी धोकादायक ठरतील अशी शक्यता आहे. किती रंजक वर्णन करता हो प्रोफेसर तुम्ही. कथांमध्ये वगैरे ऐकायला छान वाटतं, पण प्रत्यक्षात कुठे असतो सैतान? असलाच तर तो मनुष्यात आहे, आशुतोष सारख्या मनुष्यात. पण तो तर गेला. त्यानेच ती सैतान पूजा मांडली असणार. त्याची ती सोबतीणसुद्धा फरारी वाटते. बिचाऱ्या मीतची अवस्था पहा. अशा घटनांनी बिथरतात मुलं. त्यालाही बदल हवाच ना. महिनाभर राहील आमच्याकडे, छकुलीसोबत खेळेल, पुन्हा शाळेत जाईल. सगळं नॉर्मल झालं, भीती गेली की या परत इथे. वकील साहेबांनी सल्ला दिला. कदाचित त्यांना घटनेचं गांभीर्य मला पटवून देता आलं नाही. ताईही कोमेजल्यासारख्या दिसत होत्या. अखेर त्यांनी थोडे दिवस देसाई साहेबांच्या बंगल्यावर राहायला जायचं मान्य केलं. पण बंगला एकाकी सोडून जाणं धोक्याचं ठरलं असतं. म्हणून मी सचिन, विजय आणि राजेशला बंगल्यावरच राहायला बोलावून घ्यायचं ठरवलं. गौरी ही दिवसा आमच्यासोबतच राहून तपासात मदत करणार होती आणि रात्री ताई आणि मीतकडे झोपण्यासाठी परतणार होती. आधी सचिनने थोडे आढेवेढे घेतले, पण लॉजचं भाडं एकट्यालाच भरावं लागेल आणि तिथे एकट्यानेच झोपावं लागेल हे उमगल्यावर तो बोगनविलावर यायला तयार झाला. दिवसभर गौरी आमच्या सोबतच असायची. आम्ही एकत्रच तपास करायचो, जेवण बनवायचो, जेवायचो. संध्याकाळी मी तिला देसाई वकिलांच्या बंगल्यावर सोडून यायचो. एका बेडरूममध्ये मी आणि राजेश, दुसऱ्या बेडरूममध्ये विजय आणि सचिन अशी झोपण्याची तयारी केली. ताईंची बेडरूम आणि तळघर कुलूप लावून बंद करून ठेवलं. अतिशय सावध राहा. रात्रीचं एकटं बंगल्यात फिरू नका. तळघराकडे तर चुकूनही जाऊ नका. मी सर्वांना सक्त ताकीद दिली. सचिनला त्या रात्री मस्तच झोप लागली. म्हणजे ती रात्र निर्धोकच पार पडली असावी. दुसऱ्या दिवशी चहा घेताना आमची जोरदार चर्चा सुरू होती. अरे तुझ्याकडे खरंच काही आयडिया आहे की असेच दिवस ढकलतोयस? आपल्याला मोठ्या कामगिरीवर जायचंय ठाऊक आहे ना? सचिन भुवया उडवत म्हणाला. कोणती मोठी कामगिरी? म्हणजे इथली शोधमोहीम अर्ध्यात टाकून जाणार तू? गौरीने काळजीने विचारलं. नाही ग, तेवढं काही महत्त्वाचं नाही. हा असाच बडबडत असतो. मी सचिनला डोळ्याने दटावत म्हटलं. मग आता पुढे नक्की काय करायचं? विजयने विचारलं. घरफोडी. आज रात्री आशुतोषच्या जुन्या बंगल्यात गुपचूप शिरायचं. कागदपत्रे शोधायची. बोगनविलाच्या जुन्या भाडेकराराची प्रत नक्कीच सापडेल. मग त्या अरुणिमा शहापूरकरचा थांगपत्ता लावणं सोपं जाईल. मी प्लॅन ऐकवला. अरे पण गुपचूप जायची काय गरज? आताही बिनधास्त गेलो तरी कोण अडवणार आहे आपल्याला? सचिनने विचारलं. अरे विसरलास काय? पुराव्यांशी छेडछाड करू नका, साक्षीदारांना भेटू नका अशी वॉर्निंगच दिली ना इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्याला. विजयने त्याच्या लक्षात आणून दिलं. सचिन गप्प बसला. रात्र झाली. पाठीमागच्या बागेतून आम्ही आशुतोषच्या बंगल्यात शिरलो. विजयने आणि सचिनने दुपारीच जाऊन आशुतोषच्या जुन्या बंगल्याच्या किल्ल्या ताईंकडून मिळवल्या होत्या. अजिबात आवाज न करता दार उघडलं तरी ते शेवटी थोडंसं करकरलंच. सचिनच्या अंगावर काटा उठला. आम्ही आत शिरलो. तीव्र वासाचा भपकारा श्वासासोबत डोक्यात गेला. दाराजवळच आशुतोषने रिकामी केलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. हा काय भंगारवाला होता की काय?
इतक्या बाटल्या, पडून मेला नसता तर नक्कीच दारू पिऊन मेला असता हा लवकर. सचिनने आशुतोषच्या मृतात्म्यालाही टोमणा हाणला. हाही बंगला दुमजलीच होता. कागदपत्रांची जागा माडीवर बेडरूममधील लाकडी कपाटात असते असं ताईंनी सांगितलं होतं. मी आणि गौरी त्या दिशेने गेलो. सचिन, विजय आणि राजेशला दिवाणखान्यात, तळघरात आणि इतर खोल्यांमधून काही संशयास्पद सापडता का ते पाहायला सांगितलं. मी काय म्हणतो, पूर्ण बंगल्यातले दिवेच लावूया ना. 5 मिनिटात काय ते शोधू आणि पळून जाऊ गुपचूप. कशाला ही आंधळी कोशिंबीर खेळायची, सचिनने सुचवलं. वा डिटेक्टिव्ह, काल रात्री या बंगल्याच्या मालकाचा अकस्मात मृत्यू झालाय आणि आज रात्री बंगल्यातले दिवे लावून आत कोणीतरी शोधाशोध करतंय म्हटल्यावर आसपासची लोक सावध होणार नाहीत का? त्यांनी पोलिसांना फोन लावला तर? विजयने विचारलं. टॉर्च लाईटशी खेळत सचिन तळघराकडे गेला. बाकीचे दोघं आपल्या मागेच असतील असं त्याला वाटलं होतं, पण त्यांनी दिवाणखान्यातील अलमारी चाचपडायला घेतली. काळ्या कुट्ट रात्री पडक्या तळघरात आपण एकटेच आहोत हे विसरून सचिन बारकाईने एक एक वस्तू न्याहाळत होता. तळघरात दिवे लावले तर कुणाला कळणार आहे हे लक्षात आल्यावर अंदाजानेच त्याने बटन दाबलं. क्षीण आणि तुटक प्रकाशाची वर्तुळं जमिनीवर अवतरली आणि तेव्हाच राजेश आणि विजय सोबत नसल्याचे त्याला जाणवले. तो शहारला. समोरच्या तुटपुंज प्रकाशात काही हालचालही जाणवली. आधी एकदम किंचाळावेच असे त्याला वाटले, पण हा आपल्याला घाबरवण्यासाठी इतरांचा प्रँक असेल तर उगाच गौरीसमोर हसं व्हायला नको म्हणून त्याने भीतीवर कसा तरी ताबा मिळवला आणि धीर करून टॉर्चचा उजेड त्या दिशेने मारला. त्याला जमिनीवर काहीतरी सरपटताना दिसलं. लगेचच ते गायबही झालं. मग पुन्हा दिसलं आणि पुन्हा गायब. हा नक्कीच प्रँक नसणार. सचिन नखशिखांत हादरला. त्याला दरदरून घाम फुटला. किंचाळण्याचीही हिंमत होत नव्हती. अखेर ती भयंकर विद्रूप आकृती त्याच्या चेहऱ्यासमोरच येऊन उभी राहिल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो तळघरातून गदागद धावत सुटला. आधी जिन्यावर, मग दिवाणखान्यात, त्यानंतर मागचं दार लोटून थेट बाहेर. इथे दिवाणखान्यातील कोपऱ्यात कपाटे चाचपडणाऱ्या विजय आणि राजेशलाही कुणीतरी धावत गेल्याचा आवाज आला. तो सचिनच असावा हे ओळखून तेही त्याच्या मागे धावले. बंगल्याच्या मागच्या दाराने बाहेर पडून तो दूर जाऊन उभा होता, भयभीत नजरेने बंगल्याकडेच पाहत. त्याची अवस्था पाहून राजेश आणि विजयही बाहेर पडले. त्याला धीर देऊ लागले. तू नक्की काय पाहिलंस आत? विजयने विचारलं. ब्रह्मराक्षस पाहिला साल्यांनो. इथेही भूताटके आहे हे आधी सांगितलं असतं तर आलोच नसतो इथे, सचिन खवळला. भीत्यापाठी नेहमीच ब्रह्मराक्षस असतो रे. एखादी घूस नाही तर मांजर वगैरे पाहिलं असशील आणि पळालाच पाय लावून, राजेशने टोमणा मारला. पण तेवढ्यात विजयची नजर वर गेली आणि तो थरारलाच. त्यालाही खिडकीत एक भयप्रद आकृती उभी असलेली दिसली. बाकीचेही तिथेच पाहू लागले. ते भेसूर दृश्य पाहून राजेश गपगार झाला. सचिनने तर डोळेच बंद करून घेतले. खाली नेमकं काय चाललंय या सर्व गोष्टींशी मी आणि गौरी अनाभिन्य होतो. ताईंनी सांगितलेले दस्तऐवजाचे लाकडी कपाट तर आम्हाला सापडले, पण कुठलीच किल्ली त्या कपाटाला लागत नव्हती. शेवटी कंटाळलो. तू इथेच थांब, मी कपाटाचं कुलूप फोडायला काही जड वस्तू मिळते का ते पाहतो, असं सांगून खाली आलो. खाली हे तिघही नाहीत हे पाहून आश्चर्य वाटलं, पण ते तळघरात असतील असं वाटून मी किचनमध्ये वरवंटा शोधायला गेलो. माडीवर कपाटासमोर टॉर्च धरून उभ्या असलेल्या गौरीला शेजारच्या खोलीतून काहीतरी संशयास्पद आवाज ऐकू आला. शोधाशोध करण्याच्या नादात मीच कुठे अडकून पडलो की काय असं वाटून तीही तिथे आली. इवल्याशा प्रकाशात अडगळीतून वाट काढत मला शोधू लागली. तेव्हाच आपल्या मागे कुणीतरी उभं असल्याचा तिला भास झाला. तिने वळून पाहिलं, कुणीच नव्हतं, पण खिडकीचा पडदा मात्र वाऱ्यावर फडफडत होता. लगेच इथून निसटावं म्हणून ती खोली बाहेर पडणार तेवढ्यात तिला आपल्या डोक्यावरून गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. तिने वर पाहिलं
आणि भयाने गोठूनच गेली. एक हिडीस आकृती छताला लटकून हिंस्त्रकपणे तिच्याकडेच पाहत होती. गौरी प्राणांतिक किंचाळली. तो आवाज ऐकून मी किचनमधून धावतच वर गेलो. गौरी मला जिन्यावरच भेटली. ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. माझा हात घट्ट धरून तिने बाहेर पडण्याचा आग्रह केला. आम्ही बाहेर धावलो तर हे तिघं आधीच मागच्या अंगणात उभे राहून वरच्या माडीकडे टक लावून पाहत असलेले. आम्हीही वर पाहिलं आणि काय आश्चर्य, माडीवरच्या खोलीने अचानक पेट घेतला होता. तिथेच ते कपाट होतं आणि त्या कपाटात अरुणिमा शहापूरकरपर्यंत पोचण्याचा शेवटचा मार्ग होता. पण आता काहीच उपयोग नव्हता. एव्हाना त्याचा कोळसाच झाला असेल. आम्ही गुपचूप बाहेर पडलो आणि दुरून हे दृश्य पाहू लागलो. आगीने वरचा पूर्ण माळा काबीज केला. लवलवत्या ज्वाला पाहून आसपासचे लोक जमा होऊ लागले. आम्ही अग्निशमन दलाला केव्हाच निनावी फोन केला होता. थोड्या वेळात तेही पोचले, पण तोपर्यंत बंगल्याची माडी पूर्णच बेचिराख झाली होती. सैतानी शक्तींनी त्या अरुणिमापर्यंत पोचण्याचा आपला शेवटचा दुवाही जाळून टाकला. आता काही खरं नाही. राजेश चुकचुकला. सगळेच थकले होते. गौरीने भरलेल्या डोळ्यांनी आपली मान माझ्या खांद्यावर टेकवली. आम्ही तिला ताईंकडे सोडून बोगनविलावर परतलो. ही कोणत्या जन्माची पापं फेडतोय मी देवा. एका बंगल्यातून वाचलो नाही तर हा दुसरा तयार. सचिन गेटवरच उभं असताना म्हणाला. काल रात्री काही झालं का तुला? झोपला होतास ना मस्तपैकी तंगड्यात आणून? राजेश म्हणाला. हो, पण आज रात्री त्याच तंगड्या गळ्याशी आल्या नाही म्हणजे मिळवलं. मी पाहिलंय त्या बंगल्यात सैतानी दूताला. शी, काय घाणेरडं रूप होतं रे ते. मरता मरता वाचलो. आज आपण चौघं एकाच बेडरूममध्ये झोपायचं. मी मध्ये असणार तरच मी इथे झोपायला तयार आहे. सचिनने मागणी केली. बरं बाबा, तुला हवं तसं कर, पण आता ही किरकिर थांबव, विजय वैतागून म्हणाला. खरं तर मी इथे का आहे हेच मला कळत नाही आहे. आपल्या सुट्टीचा अज्ञातवास अचानक भूतांचा तपास कसा काय बनला? याला याचं अमर प्रेम मिळालं. तुम्हाला तुमची जुनी मैत्रीण मिळाली, पण साल्यांनो मला काय मिळालं? मी का आहे इथे? माझी विनाकारण रखडपट्टी केल्यामुळे मी पुढे मिळणाऱ्या खजिन्यामधून तुमच्याकडून प्रत्येकी 1-1 कोटी कापून घेईन. सचिनने बंद खिडकीतून दूर पाहत निश्चयाने म्हटलं. 1 कोटी ठेवलेत काढून, विजयने टोमणा मारला. आणि अमरप्रेम कुणाला मिळालं? राजेशने संधी साधली. मी आतापर्यंत कुणाला काहीच सांगितलं नव्हतं, पण कस्तुरीचा गंध आणि प्रेमाची चाहूल लपवता येते का? त्या तिघांनी मला घेराव घातला आणि खोदून खोदून चौकशी केली. शेवटी मी आमच्या नात्याबद्दल सिरियस असल्याचं कबूल केलंच. सचिन सोडून बाकीच्यांना आनंद झाला. तशी बरी आहे पोरगी दिसायला, स्वभावही चांगला आहे, पण माझ्या अरुंधतीची सर नाही तिला. सचिनने नाक मुरडलं. कोल्ह्याला द्राक्ष आंबटच असतात रे, पण तुझी अरुंधती म्हणजे? साल्या सैतानपूजक होती ती. उलट्या पिसाचं कोंबडं देतात ना, जवळपास तसाच तुझाही बळी देऊन मोकळी झाली होती ती. बाकीचे होते म्हणून कसा बसा वाचलास. राजेशने त्याला आठवण करून दिली. त्याचं सोड, तुमचं सांग. तू गौरीला मनातलं सांगितलं की नाहीस? काय म्हणाली ती? विजय उत्सुकतेने विचारू लागला. अजून आमचं त्या विषयावर काहीच बोलणं झालेलं नाही, पण तिच्या नजरेतील होकार कळतो मला. हे इथलं प्रकरण मिटवलं की तिला याबद्दल उघडच विचारेन, मी म्हटलं. हातात हात घालून गावभर फिरता, ती इमोशनल होऊन तुझ्या खांद्यावर डोकं ठेवते आणि एकमेकांशी प्रेमाचं काहीच बोलला नाहीत तुम्ही? हे कुठलं प्रेम? त्यापेक्षा मी आणि मॅगी कितीतरी फॉरवर्ड होतो, सचिन म्हणाला. हो बरोबर, 2 आठवड्यात प्रेम, 3ऱ्या आठवड्यात प्रपोज आणि 4थ्या आठवड्यात ब्रेकअप. विजयने सचिनच्या उत्साहावर पाणी ओतलं. मग ही खेचाखेच बराच वेळ चालली. राजेशने स्विगीवरून जेवण ऑर्डर केलं. भरपेट खाल्लं. अंगणात एक रपेट मारली. खिडक्या दरवाजे आतून नीट बंद करून घेतले. तळघराचं कुलूप ओढून पाहिलं. मग एकाच बेडरूममध्ये जाऊन चौघंही आडवे पडलो. थकवा आणि थंडी यामुळे लगेचच डोळा लागला. त्या रात्रीही बंगल्यात काही अनिष्ट घडलं नाही,
पण पहाटे 4 वाजता एक लख्ख प्रकाश खिडकीतून आत आला. माझी झोपमोड झाली. अर्धवट झोपेतच मी खिडकीजवळ गेलो. पडदा ओढून पुन्हा झोपण्याआधी सहजच बाहेर डोकावलो. तोच पांढऱ्या वेशातला दुचाकीवरचा संशयास्पद मनुष्य आपल्या प्रखर हेडलाईट्स बंगल्याकडे रोखून उभा होता. मी खिडकीत दिसताच त्याने गाडी स्टार्ट केली आणि भरकन पुढे निघून गेला. याला एकदा तरी जाळ्यात पकडायलाच हवं असा विचार करत असतानाच खालच्या मजल्यावरून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकू आला. मी लगेचच खाली धावलो, पण तरीही उशीर झालाच. खिडकी उघडून कोणीतरी बाहेर पळालंही होतं. मी बाहेर पाहण्याआधीच ते बंगल्याबाहेर जाऊन गुडूपही झालं. तो चोर नक्कीच नसावा, कारण कुठल्याही वस्तूशी छेडछाड केलेली वाटत नव्हती. मी तळघराकडे नेणाऱ्या दाराचं कुलूप ओढून पाहिलं. ते जरा उबदार वाटलं, म्हणजे कुणीतरी कुलूप उघडण्याच्या प्रयत्नात होतं तर. ती अरुणिमा शहापूरकर तर नसेल. सैतान पूजा पूर्ण करण्यासाठी हे धाडस तिला करावंच लागणार होतं. ती सापडली तर इथेच, याच आशेवर आम्ही बंगल्यात ठाण मांडून बसलो होतो. पण ती आज जराशा फरकाने हातावर तोरी देऊन पळाली. तो पांढऱ्या वेशातला मोटरसायकल स्वार तिचा साथीदार तर नसेल, नाहीतर तो वेळी अवेळी बंगल्याभोवती घुटमळताना आमच्यावर नजर ठेवताना का दिसला असता. ती उघडी खिडकी आतून पुन्हा नीट बंद करून मी बेडरूममध्ये आलो. नवी योजना आखू लागलो. त्याच तंद्रीत डोळा लागला. एका सुंदर तळ्यात मी आणि गौरी पोहत होतो. आतील माशांचे चमचमते पंख दिसावेत इतकं नितळ आणि उबदार पाणी. आसपासचा निसर्ग तर जणू स्वर्गच. अशा स्वर्गात आम्हा दोघांनाच लाभलेला दैवी एकांत. गौरी किनाऱ्यावर पोचते, उभी राहते. मी मात्र काठावरच पोहतो आहे. बाहेर पडत असताना एकाएकी माझा पाय सरकतो आणि मी खोल खोल बुडू लागतो. पोहता येत असूनही तेच नितळ पाणी आता माझ्या नाकातोंडात शिरून प्राण कंठाशी आणू लागतं. श्वासांना दूर करू लागतं. मी मदतीसाठी हात पुढे करतो, पण तो ओलसर असल्यामुळे गौरीची पकड ढिली पडते आणि नितळ खोल पाण्यात मी आत जाऊ लागतो. सगळी गोड स्वप्न बुडणाऱ्या नजरेपुढे धुसर होत जातात. अखेर मागे उरतो एक पांढरा शुभ्र पडदा, निराकार आणि निष्कलंक.